नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 35वा श्लोक. श्लोक 35. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यासी रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. भाव तसा देव हे आपण अगदी लहान वयापासून ऐकत आलो आहोत. आपल्याकडे गृहिणीसुद्धा रोजच्या स्वयंपाकाला सुरुवात करत असताना जी काही चूल असेल, शेगडी असेल, गॅस असेल, त्याला मनोभावे सुरुवातीला नमस्कार करते. त्याकडे अग्निदेवतेच्या रूपामध्ये पाहते. तर स्वयंपाकाकडे अन्नपूर्णेच्या रूपामध्ये पाहत असते. दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती ईश्वराकडे वेगवेगळ्या रूपात पाहत असतात. जसं की कुंभार गाडगी मडकी तयार करत असताना त्यांचे विशिष्ट आकार साकारत असताना त्याकडे ईश्वराची किमया म्हणून पाहेल. सोनार सोन्याच्या अलंकाराकडे लक्ष्मीच्या रूपात पाहेल. एखादी माता बालकाकडे गोपाळकृष्ण म्हणून पाहेल. एखादी गवळण कृष्णाकडे नटखट रूपात पाहेल. विद्यार्थी ईश्वराकडे बुद्धी देणारा म्हणून पाहतील, तर खेळाडू ज्या क्रीडांगणावरती खेळणार असतील त्या मैदानाला भूमाता म्हणून नमन करतील. किंवा आणखीही वेगवेगळ्या व्यक्ती आपल्या आंतरिक भावानुसार त्या त्या स्वरूपामध्ये ईश्वराला पाहतील. संत सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. अशा प्रकारे ज्याचा जसा भाव तसा त्याच्या हृदयी त्याचा ईश्वर बसलेला असतो. ईश्वरी शक्ती एकच आहे, मात्र प्रत्येकाचे विचार, अनुभव, भावना वेगवेगळे, तसेच व्यवहारसुद्धा वेगवेगळे असल्यामुळे प्रत्येकजण त्यानुसार ईश्वराचे रूप प्रक्षेपित करत असतो, समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वराशी जोडले जाण्यासाठी भाव अत्यंत महत्त्वाचा असतो. संतांनी हे वेळोवेळी सांगून ठेवले आहे की देव भावाचा भुकेला आहे. संत श्रेष्ठ तुकडोजी महाराज म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आपण नेहमी हे सुद्धा म्हणतो की लहान बालकांची प्रार्थना किंवा त्यांनी केलेला नमस्कार हा ईश्वराकडे लगेच पोहोचतो. असे का? त्याला तर त्याच्यातला शास्त्रोक्तपणाचा गंधही नसतो, पण देव बाप्पा अशी त्याने मारलेली हाक ही ईश्वरापर्यंत लगेच पोहोचते. कारण साधेच आहे, आणि ते म्हणजे त्याच्या ठायी वसलेला निरागस आणि शुद्ध भाव हा ईश्वरापर्यंत लगेच पोहोचतो. अशा पद्धतीने जो भक्त मनाने, हृदयस्थ भावाने ईश्वराशी तादात्म्य होतो, त्याचे संपूर्ण रक्षण ईश्वर आपला कोदंडधारी श्रीराम करत असतो. राम अगदी पळभरही आपल्या भक्तांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. धन्यवाद.